आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। तेरवाड येथे रंग लावण्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी, 9 जण जखमी, 19 जणांवर गुन्हा दाखल। शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे रंगपंचमी खेळत असताना रंग लावण्याच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। यामध्ये दोन्ही गटातील 9 जण जखमी झाले आहेत, तर 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सोमवारी दुपारी 11:30 वाजता तेरवाड येथे रंगपंचमी खेळत असताना 2 गटात वाद झाला। या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं। दगड, काठी, कुऱ्हाड, कोयत्यानं सुरू केलेली भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या सरपंच कांबळे यांनाच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड करत नुकसान केल्याची फिर्यादीत म्हटलं आहे। दरम्यान भांडणं सोडवण्यासाठी गेले असता जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या घरात शिरकाव करून प्रापंचिक साहित्याची मोडतोड केल्याची फिर्याद सरपंच काजल कांबळे यांनी 19 जणांविरोधात कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे। या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। या हाणामारीत अरुण नल्ला, रोहित माने, संजय माने, शकील गोरी, अलाउद्दीन गोरी, विक्रम कांबळे, अब्बादास अडम, राजू बेग, पूनम कांबळे सर्वजण राहणार तेरवाड हे जखमी झाले आहेत। जखमींवर कुरुंदवाड व सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही गटातील जखमी असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तेरवाड येथे तणावपूर्ण वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महानकारी न्यूजसाठी तेरवाडहून संदीप इंगळे।